हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं। वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलील जगन्मूल रामं पूर्णधियार्चितम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमो नमः। न हम कर्ता हरिः कर्ता, न हम कर्ता हरिः कर्ता. आम्ही रामायणाचे सुंदरकांडांतो हनुमंताल विषया पळितर सचत केसरीली बायल अंजनादेवी वायुदेवालय एक प्रसन्न कोर्नु वायुदेवाक तपस्से कोर्नु तक प्रसन्न कोर्नु तगिल निमती एक तगिलेची अंश जावन आशिल्ले चरडा पावल्या. ते सांगतात नवे मने ಮೊದಲ पाठशाले जननी ताने ಮೊದಲ गुरु म्हणून. तशी ती कसं करता म्हळ्यार निचावनो जन्मा यतनाची सर्वज्ञतो कोण वायुदेव नव्हतो जाल्यार ताका आवसू शिकोवका शिलपुरे शिकयता. मारुती मात्र नाही सर्व आम्मांगेल काम त्याची चेरडोवांक तांगेल चेरडोवांक तांणी शिकोवचें आसा. तशीची तिका सांगूच तिणे कसले म्हळ्यार तुगेले स्वामी कार्या खातीर जन्म आयला. तशी अच्युत मामालेक भजन आसा. ತುಂಟನಾಗುವುದೇನು ಚಂದ ರಾಮಬಂಟನಿ ನಿನಗಿಂದುಂಟಾಯಿತೋ ಎಲ್ಲಿಂದ. तू कसला आयुष्य लूटी करत चरडा, तू तुंट जावच्या ना जे तू राम बंट जाव का म्हूण सांगून बारी छंद करून तांणी पद्य बरयला. ते तशी ती उपदेश करता तू राम कार्या खातीर जन्म आयलो. तशी अशी समय चमकले प्राय नाही होड जालो. सर्व विद्ये सुर्या लागीं शिकला म्हणटना तो आंजनेयाक वाल इल्ले कळगतीन तो किश्किंदे आयला आनी इव निजावन म्हणटाच कसन म्हण सानासतना देखून सुग्रीवाल ಒಟ್ಟು ಕೇಳ್ನು कोर्न आशिल्लो तो म्हूण सांगून आतां होड जाल्लो ಕೆಲವ रामायणांतू म्हळ्यार तो होड तर किश्किंदे आयलो म्हणस समजावन हनुमंताल काणी सांदुकून कसली कोणाकय गोत्तस की कंचन तो मेळटा की गोतना पुराय एक उहेची कल्पनेची काणी नव्हती. बद्द मूल रामायणांत मात्र नारदान सांगिल्ली देखून वाल्मिकीक बरोवचें जालेलें म्हणटाची. जेवो युवराज सुग्रीवाक सखा जावन फ्रेंड जावन तागेलो ಒಟ್ಟು वस्त शिलकयतो. हनुमंत सानासतना दुखून अंजनादेवीन ताका राम महिमा सांगला. इता म्हळ्यार तिका गोतच तो राम कार्या खातीर जन्म आयलो म्हूण. राम महिमा तिणें सांगिल्लो ऐकून 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 तो राम अशी आसा म्हूण सांगून मनांत एक ताका काल्पनीक चित्र दिवन तागेले लक्षण स्वभाव पुरे ताणें अर्थ करून घेतला. रामाले मना व्हरून घेतला. सानासतना सुर्याक गिळू चमकल न्हू. आतां सूर्यपुत्र सुग्रीवा उठोस तो आतां आनी रामकार्या खातीर वचका सर्व जनान ताका सांगलें तुगेली निमती मान जेवची रामकार्य म्हणून. म्हणटना हनुमंतो महेंद्र पर्वत चोड वतकय कशी पळया एकक हेज्याक एकक योजन पर्वत चडतो तो. एक योजन म्हळ्यार 4 मैल होड हेज्जे दवरका जाल्यार तागेले गात्र पर्वत गात्र जैनवे अनेक पर्वत अशी दिसतशील तो महेंद्र पर्वता वयर चडतना म्हणून वाल्मिकी रामायणान तूं सांगताची. तशी तो महेंद्र पर्वत चोडून शिखरार रबलो. त्या वेळार आकाशार आसूची नक्षत्र पुराय तागेले माथ्याक मोगार घाल्ला अशी दिसता आशिल्लीची. तशी तो महेंद्र पर्वत चडलो आनी रामालेची उडक असो मनांत करतरस आतां उडका जाल्यार
हे पर्वत मस्त न्हू वयर उडचे न्हय मिगेल भार सैसित्व पळया म्हूण सांगू न्हू एक पंत पर्वत शिखर पय्यान मस्तीत कयतो तत्पीडितो अद्रिः भुवि मंशुमग्नो महाभराक्रांत इव प्लवोप्सुः ते तागेले पायू नेलाक पर्वताचे शिखरा वयर नेला मारलेलेची त्या वेळार महेंद्र पर्वत सगळोची समुद्रा भितर बुडल्या वरी जालुकी एक पंथ वयर दुखून बंडे फातर परे उसळत रसची सर्व समुद्र आणतो पर्वता भितरी मस्त धातू स्वर्ण समीत सर्व धातू ते पुरे करगून वळण वतरस काही तशी तो सांगता काही आब कशी जाल्यार रामाले बायलेक घेवन येवू का म्हूण सांगून तो सांगता रस तशी तो निचाव न्हू भारती पुत्र न्हू तो राम 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 म्हणटरस त्या वेळाक अवतार लीला ताण दाखोवका न्हय तशी वाल्मिकी सांगताची स सूर्याय महेंद्राय पवनाय स्वयंभुवे भूतेभ्यः च अंजलिं कृत्वा चकार गमने मतीम सूर्याक इंद्राक वरलेल सर्व देवतेंक वायूक सकट जना नमस्कार करता काही आणि अंजलिं प्राङ्मुखः कुर्वन् पवनाय आत्मयोनये ततो हि वव्रदे गंतुम दक्षिणां दिशां दक्षिण दिक्का प्रयाण कोरका तेगेल देह व्हड केला आणि पूर्व दिक्काक अभिमुख जावन राबून वायुदेवा पांय पडतो तो आनी हातान एक पंथ पर्वताक हात उर्विलो पांयान मस्तिले पर्वत घट्टेसवे म्हूण पळोवच्याक मागीर व्हड जाल्लो म्हूण म्हणटाची त्या वेळाक तागेले ते उड्डी मारली न्हू ताणें उड्डीक सगळेच महेंद्र पर्वत बिचून गेल्या वरी जलिके सर्व आतां कोणें घरा येतना आमी गेटाले थंय सोडू वचनाचे वेळ घरांत 3 जण आसल्यार 3 जणय वताचे एकले आसल्यार एकले वता 2 जण आसल्यार 2 जणय वताचे फुडें आमगेले सनपणेर घरा भर जन कोणेंय सोयरे येयले तांणी वतना सर्व जण गेटाले राबून टाटा करचे म्हणटा तशीची आतां हनुमंत वतरस ताका पुरे टाटा बाई बाई करूं राबले येताच की म्हणलें कोका काय सर्व ते पर्वतावयचे वृक्ष तागेले फोर्साक ताणें वयर उड्डील फोर्साक मूळ समीत निक्कोळ्ळू तागेले ओट वयर थंय वचून तग्गू डब्बांनी पडली कೈ ಕೆಲವು ಪತ್ತರು ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಜಡ್ಡ ಫುಲ್ಲ ವಲ್ಯೋ सकडी तागेले ओट वयरी उबून गेले थंय डबल्लांनी थोगू पडले तशी सगळी पर्वत हल्लो की तांची वृक्षा वयर सुचे फूल पुरे हनुमंताला आंगार पडले तशी पुराय प्राणयो बिल्लींची हिंडू धांवताच कೈ भिवून करडी शरब रानाचे कोण म्हणटाची चिरते चितल म्हणटाची वाघ या पुरे भिवून बोब्बी मारतोर धांवताची सगळीच पर्वता वयरी प्राणीचे आरभट आयक पडतरस हांगा तो आकाशाले थंय वाडला की तागेले तितले एक पर्वता बरीची सावळी समुद्रा वयर पडता ते पळयतना तांचे समुद्रांतूल ती मिंगील पळय कशें आमकां खावच्या मेळ्ळा म्हणून ते सावळी वटू धांवताच कೈ तशी तो निचावन वायुपुत्र न्हय भारी वेगारी वारे हाडून उडतरस तो ते वारे ते झंझावात म्हणटा तितली जोर वारे शब्दू समीत बिसूची सुंटर गाळीक झंझावात म्हणचे सगळे समुद्र महेंद्र पर्वत आशिल्लो समुद्र तो दंड्यार तर येयल कೈ समुद्र तशीची पडलं आकाशा इतली एत्तर उडतरसची समुद्रा पडलं अंचाण हनुमंतालो विराट स्वरूप येपरे पळोवन देवतेंक समीत सम भंय जाल्ले म्हणटाचे त्या वेळार वेगार वतरस सूर्यान तागेले तेजसांतूल 100 एक वांटो ताका दिला म्हणटना बालसूर्याल तेजसू ताकाच सूर्य धांवतकी तितले वगी कसला बासूर्यो वगी वगी वतरस म्हणून पुराय जन तोग्गू भुंयचेर आशिल्ले जन लेखताच कೈ तागेले वयरी ते वृक्षाचे फूल पुरे पडला न्हय ते तागेले रोमरोमेरांनी राबून भारी चंद दिसतस कೈ तो मागीर उपतना तागेले हात
दीर्घ जावन ताणें सोडला न्हय तो पंच फोडीचे सरपशी दिसता म्हूण मानार हांक नांक तांबडे तागेले तांबडे नांक ते जगजगेवची तोंड सांजवळे बुडच्यो सूर्युशी दिसतरस म्हूण म्हणटाचे वैरी आकाशार उबून वतरस तागेले सावळी समुद्रा पडला ते तोवय तागेले सावळी समुद्रांत अंचाण सावळी बतरस अंचाण तोवय दिसतरस खंयची व्हड हडगू समुद्रा बतरस दिसता धांवन म्हणलें म्हणके दिसतरस त्या हातान वारें लोकोन वतरस न्हू बिरगाळे इल्लीची बिरगाळ येवन समुद्राचे पडले येतर 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 वचून आकाशाले थंय उबल्या बरी दिसता ते एक पाळ वयर तांची ओटू समुद्रा भितरी भितर म्हळ्यार मस्त भितर वचचे जलचर पुरे वयर येवन दंड्यार पडतरस तशी तागेले सावळी 10 योजन रुंद 30 योजन दीघ दिसतरस तागेले बाल तस्य लांगूलम आविद्ध मात्तवेगस्य पृष्ठतः आविद्धम आत्तवेगस्य पृष्ठतः ददृशे गरुडेनेव ह्रियमाणो महोरगः गरुडान व्हड सरप धरून घेवन उबून वतशी तागेले अंग ताणें ते बाल हलयतना गरुडान तांडून व्हरची सरपशी दिसतशिलो म्हूण म्हणटाची खेयता निपत्यंत कुल्का निपतंती उल्का ह्युत्तरान्ताद्विनिस्रताः दृश्यते सानुबंधा च तथा स कपिकुंजरः म्हळ्यार धुमकेतू म्हणून ताका एक बालच उल्के म्हणटाची ते धुमकेतू ताजी ओटू एक बाला चमकलेली बरी दिसता तशीच हांकां उत्तर दिक्का दुखून दक्षिण दिक्काक एक धुमकेतू वतशी तोगू दुखून पळयलेले जनांक न्ही दिसतरशिल्के तशी तो वानर श्रेष्ठ प्रयाण करता वाल्मिकी रामायणांत मस्त वर्णन आसा ह्या विशयो तशी भारी बेकार चमकला आंजनेयो ताका वाटेरी सत्कार कोरका म्हणून समुद्र मैनाक पर्वताक पेटयतकय म्हणटकय मी गेले तुका तो सागर म्हाका अस्तित्व दिल्लेले इक्ष्वाकुलाचे सगराले वंशांतू वा रामू आयला त्या रामाल काम करच्याक वो आंजनेय वतरस तांणी इक्ष्वाकुलाचे राय म्हाका अस्तित्व दिल्लेले जन देखून तांणी म्हाका अन्नाक समान म्हणटना मिगेल अन्नाल काम करच्याक तो रामदूत जावन हनुमंत वतरस ताका वोमटेल कितकी पळय मैनाका तूं वचून ताका आतिथ्य स्विकार कर म्हण सर्व वेळ तुगेले आंगारे विश्रांती घे म्हण सांगतना मैनाक पर्वत समुद्रा मदीं दुखून वयर येता भांगरा रेक्के भांगरा पर्वत तो मैनाक पर्वत हें समुद्रा भितर कशें आशिल्लो म्हणल्यार सुरवेक पर्वतांक पुरे हेकडे तेकडे उबून वच्चाक रेक्के आशिल्लीचके मैनाक पर्वत तांतूंतलो एकलो हें पर्वतान पुरे केन्ना म्हणना तेन्ना पुरसत जाले कडलो उबून वचे एक कडेन दुखून एक कडेन त्या वयरच्यान वतन न्हय तो गुतीतले सुर्याल उजवाड पडना कळोक जाता तांणी वच्चे वाट थंय कितले की ऋषींक गेले न्ही आश्रम वय तांणी थंय होमाक यज्ञाक यागाक बसतना कळोक जालें की तेदन तांकां यज्ञ करूनी दिसना एक ते आनी एक कसं म्हळ्यार केन्नाय भुंयचे पयचे पुरे सर्व प्राणयान सकट प्राणयान मनुष्य समेत जावन सकट प्राणयान एक पर्वत वयरच्यान वता म्हळ्यार भिवचे तांणी तो पर्वत बिनी उबची चुकून तो पडलो म्हण जाल्यार आमी कितली की विस्तीर्ण गांव नगर हळ्ळी कसले ना जाता तितली जनय मरताशे म्हळ्यार तांणी पुरे जन इंद्राल्यागी पांय पडताच की इंद्राल्या पांय पडतना इंद्र तांकां पुरे सांगतात ताणें आज्ञ करीत 3 लोकांकय रायतात न्हय पर्वतांक पुरे सांगता तुमी खंय आसात थंय आसा काय म्हणटा तांणी जायना म्हणटा कोप येवन ताणें वज्रायुधान सर्व पर्वतांक गेले रेक्के कातरतना मैनाक पर्वत समुद्राला येवन म्हाका तुगेले शरण दी हांव शरण येयला म्हाका आश्रय दी म्हणटना समुद्र तागेले पोटां भितर वचून बशा सांगतकय तशी समुद्रा भितर मैनाक आशिल्लो तशी तो मैनाक पर्वताक आतां समुद्र सांगता पळय तुका हांव आश्रय दिल्लेले म्हूण केन्नाय म्हणटा न्हू तूं घे उपकार तिरसूच कशी घे उपकार तिरसूच काम वेळ लाग गेलो मिगेले प्रिती खातीर तूं रामदूताक आश्रय दिवका म्हूण सांगतरस त्या वेळा मैनाक वयर येयला
हनुमंत पळयता खंयच्या बायया म्हाका अड्डी म्हूण सांगून कडे ताका मना मता त्या मैनाक पर्वताक हर्द्यान हळू आपडता. म्हळ्यार अर्द्याक मारल्या बरी येता तो पर्वत तें ताका हळू जाल्ली मांद्र तशी त्या वेळा मैनाक सांगता मेगेला आतिथ्य घेवका म्हूण. तेदन हनुमंत सांगता की हांव तुगेले सेवेन भारी तृप्त जाला, खंय राबूं नज्ज म्हाका. हांव रामकार्या खातीर आयिल्लो, रामबाणशी वचुका शिवाय हांव हांगा राबलें म्हणजे रामकार्याक वेळ जाता. म्हाका कुशना मेगेलो स्वामी कार्य करना नशी हांव खंडीतची हें विश्रांती घेना म्हूण सांगता. त्या वेळार मैनाक पांय पडून ताका वाट सोडता. तो भारीची बेगार चमकलो. तशी आतां देवा कार्या खातीर भायर सरला तें कार्य तो परिपूर्ण करतवे म्हूण म्हणलें संशय देवतेंक आसची सहज. मुख्य प्राणाला अवतार तो म्हणून गोतनातिले अज्ञ देवतेंक पुरय ताका तें कार्य करूं जत्वे म्हूण म्हणलेले संशयान तांणी तागेले एक सामर्थीक जगत्याक कोळका आमकां कोळका म्हूण सांग सामर्थीक आसवे म्हूण पळोवच्याक तांणी एक नागमाते सुरसेक ते आड राब हनुमंताक म्हूण सांगून पेटयताची. निजाम तात्पर्य निर्णयांत मध्वाचार्य सांगताची समीरनंदन म्हळ्यार वायुदेव आलो पूत मुख्य प्राणाले सामर्थीका वायुदेवाक सोडून ना म्हणून सगळे जगत्याक दाखोवच खातीर ते सुरसेले विशय जाल्लो म्हूण सर्व देवते सुरसेक आपयताके नागमाते तीक आपयताके आनी सांगताके सुरसे तूं एक व्हड पर्वता इतलो व्हड राक्षस जत्नवे जावन हनुमंताक आड राबूं तुवें. त्या वेळार हनुमंतू भित्तकी तुका पळोवन की उपायान तुका गेलवून वता कितें दोनी आमी पळोवका म्हूण म्हणटना सुरसे सांगता की हांव समुद्रा मध्येन तूं वचून हनुमंताक आड दिता म्हूण सांगून ती चमकली. समुद्रा मदीं हनुमंत आड दिवन राबली आनी म्हणाल की वानरा देवतेन म्हाका तुका आश्रय जावन दिला, हांव तुका खावचेंच येता म्हगेले तोंडा प्रवेश करी म्हूण व्हड तोंड करतकय म्हाका आतां ह्या वेळा तुजे आहार म्हूण तांणी सांगला म्हूण. हनुमंताक दोनी मन जाता कसो करचें रामकार्या खातीर चमकला तिका आहार जाल्ली म्हूण जाल्यार मागीर रामकार्य करूं म्हणून तिका तो ओलसुच्या पळयता. देवी हांव रामकार्या खातीर भायर सरलेलो, म्हगेलें कार्य जेवो मागीर येवन तुगेले आशिक सपळती पोटांत गिळची तें नेरवेर्सिता. आतां कसलें म्हाका आड दिवं नाका म्हूण म्हणटना सुरेश सांगता की तें जायना जायना तूं तोंडा करूं का कित्याक म्हळ्यार ब्रह्मदेवान म्हाका दिलेलें वर तें आतां हांव तशी त्या वर कळून घेवचें हांव तयार ना, म्हाका भूकय जाता रस म्हूण म्हणटना आंजनेया कोपेत की कसो म्हूण लेखला तुवें, हांव देवकार्या खातीर वता म्हूण म्हणटना तुका आहार आहार म्हणटा हांव येवं वता तुका पोट्टा बूक तडसूल जायना मागीर येता म्हणले नंतर येता म्हूण म्हणला न्हू म्हळ्यार ती कसो सांगल्यार आयकना. तेदन तो कोपान सांगता की बारी तूं म्हाका गिळता म्हणटवे पळय गिळी म्हूण सांगून तो तागेले गात्र 10 योजन वाडयतना सुरसे 20 योजन वाडयता की मागीर ओपास 10 योजन तो 30 योजनाले तो येता ती 40 वता तो 50 जाता ती 60 वता तो 70 जाता ती 80 वता 90 जाल्ली वो 100 गेल्लो अशी जातरस एकले एकले 10 योजन देह वाडयतरसची. त्या वेळार हनुमंत पळय कितलो बुद्दंत म्हणून ताका कार्य साधन करता जाल्यार बुद्धी हें सुका म्हणून तो कसो करता संक्षिप्य आत्मनः कायम जीमूत इव मारुती तस्मिन् मुहूर्ते हनुमान बभूव अंगुष्टमात्रतः. तो कसो करता काय तागेले देह सटक्कनी एक अंगुष्टा इतले सान करता काय आनी तिगेले तोंडा भितर वता तोंडा भितर वचून तीन तोंडा कोन्न राबलें तोंडा भितर वचून कन्न दुखून भायर येता काय तो सो अभिप्रत्याशु तद्वक्त्रम निष्पत्य च महाजवः अंतरिक्षे स्थिता श्रीमान इदम वचनम अब्रवीत. तो एक पण तोंडा भितर रिगलो की मागीर निष्पत्य कन्ना दुखून भायर येवन तो अंतरिक्षे स्थित आकाशार राबून थंय सांगता काय श्रीमान इदम वचम अब्रवीत. हनुमंत सांगता काय पळय 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 सुरसे तुगेले तोंडा भितर प्रवेश करका म्हूण तूं म्हणलेलें न्हय हांव तोंडा भितर प्रवेश केला तुका नमस्कार. आनी सीतादेवी नाशिल्ले कडेन सीतादेवी लेगीत रामान राम तिका सोदीतरस म्हूण धैर्य दिवच्याक वचास म्हाका ब्रह्माल वर सार्थक जावका न्हय तशी तो सांगता हांव वचचें न्ही थंय म्हूण सांगता न्हू तो सीतादेवी नाशिल्ले कडेन वता म्हूण सांगून त्या वेळार ती सुरसे तिगेले आसुरी रूप
सोणू देवमाताल रूप घेवन येता काय ती सांगता काय कसलें म्हळ्यार पळय आब तुका परीक्षा कोरता म्हूण सांगून म्हाका देवतेन पेटयली ताचे खातीर आब येयली तूं तुगेल्या कार्यान खंडीत जय पावन येता रामाक संतोशा विशयी तूं हाडटा म्हूण सांगतना तिका पांयपुणू वापस मुखार वतरस कशी एक व्हड हस्ती मोडा राशी कसो किशी दिसता तो तशी वचून थंय सागर दांटुकान थंय धांवतरस उडून वतरस त्या वेळार सिडिलू अग्निज्वाला ताजी पावसू सकडी जावन देवमार्ग मुचून वतवे म्हूण दिसता तशें जातरस त्या वेळार विश्वावसू गंधर्व रावतो मागीर तांणी विहार करचे तसले एक स्थळ आसाची प्रदेश थंय ऐरावत पुंडरीक असलपुरी देवता गज गूंज प्रदेश देवतींक यज्ञभाग एक दिवखान म्हणटना अग्निदेव जावका थंय तशी ताणें अग्निदेवानय थंय यज्ञान तूं येवची न्हय तशी पुराय जनान ते येवन वचचे तसलें एक पुण्याचें स्थळ खंय तें तो जलतीतले वैरी वतर आकाशाचे वैरी पावसान बुड्डेल चंद्रशी पावस येता आनी चंद्र कशी दिसता तशी ते मोडा मध्येन तूं दिसता तो प्लवमानं तू तं दृष्ट्वा सिमिका नाम राक्षसी मनसा चिंतयामास प्रवृद्धा कामरूपिणी तो पक्क इलो एक व्हड पर्वत उपतशी तोग्गशिल्ली एक सिमिका म्हळ्यार राक्षसीक दिसता ती कामरुपी राक्षसी जाय म्हळ्यार एक तिका रूप घेवचें जाता ती येवन कसो कर ती छायाग्राहिणी म्हणटाची छायाग्राहिका म्हळ्यार ती कसो करता म्हूण म्हाका एक व्हड प्राणी मेळ्ळे आहाराक म्हूण सांगून हनुमंताले छाया म्हळ्यार सावळी धरून तांडिता हनुमंताक कळटा कोणकी म्हाका तांडिता हांव इतले त्राण घालून मुखार वचच्याक म्हूण प्रयत्न केले रे म्हाका कोणकी तांडून म्हापशें केल्या वर जत्न कोण आसच्या पुरया म्हणटा ताका कुडले उडगास येता सुग्रीवान सांगिल्लें पळय समुद्रा वतन तुका सस कडेन अडेतड येवच्या पुरो म्हणटा थंय ताणें अंगारी केलें काणी सांगिल्लें तशें जाल्यार ही अंगारिकाची विंगड कोणय न्ही म्हूण सांगून ताका कळटा कोणाक हनुमंताक कोळ न्हू तो कसो करता आतां इगल्या दुखून चुकून वचुका न्हय ना नातल्यार कसलें करचें म्हण हिकेक ब्रह्मदेवान शक्ती दिला कसलें म्हळ्यार तीन समुद्रांत वचचें तिका हार जावका न्हय म्हूण ब्रह्मदेवाला सांगिल्लें खातीर ब्रह्मदेवान म्हणलेलें तुका खंयचे वैरी आकाशार खंयचे प्राणी पक्षी कसले दिसो तूं तो गुताची सावळी तांडून सोडल्यार ते तुगे लागीं येता मागीर तूं खाव येता तुगेल्या हाता मेळ्ळे नंतर चुकोवचें जायना ताका म्हूण तशी आतां सिमिके छाया तागेले सावळी धरून तांडून तोग केलें हनुमंत म्हणटा सोडी म्हाका रामकार्या खातीर वचचें आसा ना हांव तुका खावचेची म्हूण म्हणटना हनुमंत कसो करता तिणें केल्लें तोंडा भितर रिगलोय तिगेलें सगळें पोट तागेलें वज्रामणी असोची नांगटान सिवळून ती मेल्ली तो सीदा थंय बोंबली दुखून म्हळ्यार पोट्टा दुखून भायर येयलो तो पोट सिगूण थंयच्यान भायर येयलो तो म्हणून म्हणटाची यस्य तूं एतानी चत्वारी वानरेंद्र यथा तव स्मृती धृती मती दाक्षम सकर्मसु न सीदती म्हणून कोणाक धैर्य दैव बुद्धी आनी जाग्रता सकडी आसकी तांणी केन्नाय खंयचें काम करतना मागशीपणाची म्हणटाची सर्व देवते म्हणटाची तशी सर्व देवतेन सन्मान केला लांजनेय तो गरुडाल गतीर वायुगतीर मुखार वतरस लंकानगर दावे सायड दवरून थंय 700 योजना मुखार वचून थंय एक तृणबिंदुले आश्रम मेळटा हें सांगताची तृणबिंदू आशिल्ली काणी तशी लंके दुखून एक 700 योजना मुखार वतना थंय हें बरलेलें रामायणांत पुरे मेळटा ही काणी तृणबिंदू आशिल्ली थंय हनुमंतूक थंय वचून पळयत खंय एक पळयल्यार उदका राशीन तो पळयल्यार उदका राशी दिसता खंय एक द्वीप ना एक झड्ड नांची कसलें ना
उद्दाकय ना पिवच्याक तशें जाला फल ना लागीं खंय जेव तोट आसा म्हणजे मृग पक्षीचे एक रडची ऐक पडटा तेव्हाही ना खंय जिवंती जन आसा म्हळ्यार तेव्हाही ना त्या वेळाक हनुमंत कसो करता म्हण म्हळ्यार व्हड करता तागेले देह आनी राबता समुद्राचे उदकारे तूं पळयत ताका थंय दूर एक सान एक तळे थंय ऋषी ते तळ्याचे दंड्यारी ऋषी दर्ब्याचे अस्तरण घालून बैसला ते ताका दिसतरस त्या वेळार आंजनेय कसो करता थंय लागीं वता आनी चंद करून हांसतकय ऋषी लागीं आनी म्हणटकय वंदन करून लंका नगर खंयच्या दिकांत आसा तुका गोतसवे म्हूण म्हाका तूं सांगील जाल्यार म्हाका उपकार जाता आशिल्ले तेदना तृणबिंदू हाका तो सगळोच केदना दुखून तपस्या बसला की तो सगळो केस पिकून आनी मांतर जावन जीर्ण शीर्ण शरीर जाला त्या वेळार वरलेले जन म्हाका कसले काम ना दुसरे तुका सांगू का म्हणटी जाल्यार तृणबिंदू ऋषीक गोतस म्हळ्यार मेगेल उद्धार करता यो म्हूण सांगून जाल्यार तो सांगता कसं न्ही म्हूण म्हळ्यार हे कपिश्रेश्ठा मेगेल नांव तृणबिंदू म्हूण म्हळेलें हांव एक तृणबिंदू म्हळेलें नांवाचो ऋषी तूं लंके वच वाट कशी कैस लंकी कैस म्हूण निमगेता तें असुरांक गेल पट्टण माराय तुका कसो लेका तुका कसो थंय काम तूं थंय चमकल म्हण जाल्यार एकदा दीस तुका खातीर न्ही तशें हांव न्हू तें उडचें उपचें तें पळय सोडी हांगा बैस आनी वानर म्हणले कुडले चपल बुद्धीचे म्हणटाचे कसं पळयल्यार चपडान खावचें म्हणटाचे हें पुरय सोडी तपस्स करी लंके भितर वचून ते राक्षसाला हातान तूं मरची पशी हांगा बैसून तपस्से करून तूं बरी जावची पळय म्हूण म्हणटना तोवय कसो करता सामान्य कपी म्हणके नटण करता आनी सांगता हे तृणबिंदू ऋषी म्हाका कसलें मरणा भंय ना आतां हांव आयला कसलें म्हळ्यार रामाल कार्याक राम कार्याची मेगेल स्वामी कार्याची स्वकार्य म्हूण लेखलां हांवें पक्कनी स्वामी कार्य करतना मेल्ल्यार आसता आमी धन्याची आतां म्हाका त्या परी कसलें नाका लंकी खंयची दिक्का आसा म्हूण सांगल्यार पुरो तितले उपकार करी म्हणटना तो तृणबिंदू ऋषी तो लेखतकय वो सामान्यशी नटन करता जाल्यार सादारण न्ही असामान्य मुनी सिद्ध पुरुशय बी मेगेल उद्दारा खातीर हांगा आयला जाल्यार हाका परिक्षा कोरका सुरवेक म्हूण सांगून तो कसो करता हे वानर श्रेश्ठा कितकी काळ दुखून एकाच स्थळार बशिल्लो मेगेल जट पुराय मेगेले आंगान तूं मेगेल जटा पुराय पाळ अशी बुंय तूं देवला न्हय आतां म्हाका उठचें जाता म्हूण लेखलां हांवें तूं एक पण म्हाका उठान राबय म्हाका हांगा कसलेंय दिसना बशिल्ले कडेन राबयल म्हणजे हांव रावणा लंके खंयचे म्हूण दाखयता म्हूण तेदना आंजनेय कसो करता तागेली जट सगळी धरून रप्पनी ताका उबारतकय ब्रह्मादी रुद्रांकय बारी आश्चर्य जातकय तो ऋषी कडकडे तरस हनुमंत म्हणटकय आतां सांग लंकी खंयचे दिसा आसा म्हूण तेदना तो सांगतकय तृणबिंदू आव हे आंजनेया तूं तशी सुरवे म्हाका हांव तपस्या बशिल्लें तोंड मेगेल खंयचे दिक्का आशिल्लें मुगोस आतां तूं मेगेल जट समीत उबारून गरगरी गुंडायला रे आतां हांव खंयचे दिक्का आसा म्हूण म्हाका कळना तें उडगास करी म्हाका सुरवेक म्हूण म्हणटना हनुमंत ताका तागेले दिक्कू दाखयतकय तागेले दिक्कू दाखयतना तो म्हणटा तसल्यार हांगा दुखून अमके वेळाक अमके दिक्काक तूं वस म्हूण दक्षिण दिक्कू दाखयतो हनुमंत वापस ताका सुरवेचे दिक्कारी तोंड करून धरता मागीर तो सांगता दक्षिण दिक्कू दाखोवन अंचाण वस म्हूण सांगून तशी एक तृणबिंदूल काणी थंय येवचें हांगा हनुमंत तृणबिंदून सांगिल तशी उब्बून तेंचे दिक्काक उब्बून चमकला उड्डून चमकला थंय वचून तथा स लंबस्य गिरेः समृद्धे विचित्रकूटे निपपातकूटे सकेतको उद्दालक नारिकेले महाद्रिकूट प्रतिमो महात्मा थंय तो उड्डून वचून फलजल समृद्ध जलले सर्व फलाचे नारळाचे पोपळ्याचे सकट तोट सुತ್ತसले सस्य संपत्तू अस म्हणीत त्रिकुटाचलाचे लंब म्हळेले शिखरा वैरी येवन देवलो त्या विवर हनुमद विलासांतू चंदकोर्नु सांगचास कशी म्हूण म्हळ्यार इंतू सुवेल शैल ಶಿಖರಾಗ್ರದಿ ನಿಂತು ಮರುತ್ಕುವರ ವಿಶ್ರಾಂತಿಯನ್ನೈಂದಿ ರಾತ್ರಿಚರರಿಂ ಪರಿರಕ್ಷಿತವಾದ ಲಂಕೆಯಿಂ
ಇರ್ಪಂತ ಮಹಾವಿಚಿತ್ರವನ್ನು ಕಾಣುತ್ತಾ ಮೇಲ್ತಲೆ ದೂಗಿಸು ಸ್ವಾಂತದಿ ಮಂತ್ರವ ನೆನೆಯುತ್ತಿರುವುದನ್ನು ನಿರ್ಧಾರವಾದ ಬುದ್ಧಿಯೋಳು ಮುಣ್ಸಂಗುನು ತೈ ಹನ್ಮದ್ ವಿಲಾಸ ಅಂತೂ ಬರೆಯಿಲ್ಲ ಮಳರಿ ತೈ ಕಸ ವಿಷಯ ಮಳ ತಥಾ ಸ ಲಂಬಸ್ಯ ಗಿರೇ ಸಮೃದ್ಧಿ ಮಳ तो लंब पर्वत मुंचतो दिगची त्रिकुट पर्वत तंतु त्रिकुट पर्वताची एक शिखर नाम इलंब त्या शिखरा वैरी येऊन राबला तो तई राबिल तेन्ना निजावन कसं करतो तो म्हूण म्हळ्यार सुरवेकची ताणे चढतनाची काही उडच्या शूर करतनाची तात्पर्य निर्णय आणतो मध्वाचार्य सांगताचे रामाय शाश्वत सुविस्तृत षड्गुणाय सर्वेश्वराय सुखसार महार्णवाय नत्वा लिलंगईश अर्णम मुत्पपात निष्पीड्यतम गिरिवरम पवनस्य सूनुः वासुदेवाले एक कल्याण गुण मिळेल समुद्र तंतू कोणा दांटू कोणाक पवनच्या कळटा तंतू तो संसार समुद्र बारीसुला बाहेर पोवन वत्ता म्हणून सांगून जगन्नाथदासान हरिकथामृत सारांत सांगला होता तशी आता हनुमंतू समुद्रोल्लंघन कोरनो तै येऊन त्रिकुट पर्वतांतो विश्रांती नाही ताका तर येऊन पावलो तो आता तशी आनीच काणी आम्ही पायची दिसाक पळोवया आजी सांगील सर्वे परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्ण अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।